मित्रांनो, कोरेगावच्या मैदानामध्ये आलो आहे आणि एक आपल्यासोबत एक नंदी आहे. तो नंदी असा आहे की जाईल त्या मैदानात गुलाल घेतोय आणि असा हा कुठला नंदी आहे बघूया. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव रोहित माळवे. आम्ही पळशी राहणार पळशी. बरं. हां. मग नंदीचं नाव काय आपलं? नंदीचं नाव आपला महाराजा. महाराजा. कुणाच्या नावाने पळतो महाराज? हा महाराजा आमचा दादांच्या नावाने पळतो. माझं नाव लेमके फार्म पळशी. प्रभूच्या नावानं आमची ओळख झाली. हा प्रभू घेतल्यापासून दादाचं नाव चर्चेत आलं. महेश नंदकुमार खाडे पळशी, एमके फार्म पळशी या नावानं गाडी पळते आमची. काय जरा मथुरगत दिसतोय. हा सेम मथुरची कॉपी बघा, फक्त शिंग थोडी इकडं तिकडं आणि शरीरदृष्ट्या त्याचं दिसणं, त्याचं पळणं आणि जेवढं पब्लिक लागेल उजवा खांदा आणि जेवढं पब्लिक लागेल, जेवढा क्राऊड लागेल जास्त, तेवढं त्या पब्लिकला जास्त उड्या घालणार तो. पब्लिकचा हा पब्लिकचा बादशाह. बोरखोडीचा गट सेमीफायनल तो तिन्ही फेरकडूनच पळून राहिला तिथं. बोरखोडीच्या मैदानात थोडंसं काय सांगा, कोण होता पहिला त्या ठिकाणी? आमची घरचीच गाडी स्वामीन महाराजा. हा उजवीन आणि स्वामी आमचा घरे. तो आमची घरची गाडी. बीबी फलटण असू द्या, तडवळीचं मैदान, बोरखोडीचं मैदान असू द्या, सातेवाडी मैदान, गाडी कडनच फायनल. तिने 4-5 मैदान केली आम्ही, गाडी कडनच पण फायनलला राहिली. तिने फेर कडन पळून राहिली त्या गाडी आमची. काय वैशिष्ट्य आहे महाराज? वैशिष्ट्य की आणल्यापासून दादांची नजर की आणल्यापासून की बाबा वासरू घेतलं त्यांनी. गाडी आमची स्वामीन महाराजाचा काय विषय झाला, गाडी भोरमध्ये पळाली. ॲक्च्युली आम्ही दोन्ही खरेदी आहेत आमच्या. त्या आमचे मोठे बंधू योगेश साबळे आणि आमचे एमके दादा, आमचे 2 बंधू. त्या दोघांनी तिथं भोरला गाडी पळालेली बघितली. सोन्या ड्रायव्हर त्यांनी गाडी आणलेली, यांनी बघितली, गाडी पसंत पडली आम्हाला. आम्ही पहिल्यांदा हा महाराजा घेतला. महाराजा घेतला की पहिलं मैदान आणलं धुळदेवला. धुळदेवच्या मैदान तिथं राहिला, आंध्रच्या सोन्यासोबत तिथं राहिला. तिथून गाडी आम्ही परत कुरुंदवाडीच्या मैदानात गेलो. कुरुंदवाडी तो भाल्या माळशिरसवाल्यांचा एक शिंगी भाल्या, तो घेऊन राहिला. तिथं 1 नंबर केला आहे ना. तिथून परत मग यांनी तिथं बोरमध्ये गाडी पसंत पडली, तिथून घेतला आम्ही. तिथून हा इकडं 2 मैदान राहिला की आम्ही स्वामी म्हणून ह्याच्यासोबत पळाला, तो पण परत खोंड घेऊन आलो. परत आम्ही तडाव्यात आमची घरचीच गाडी आणली. तर घरच्या गाडीत आमचा थोडा फायनलला प्रॉब्लेम झाला, गाडी लॉबी होऊन वर आली आमची. नंतर आम्ही तिन्ही फिरत सुट्टच राहिलो आम्ही तिथं पण तडाव्याच्या मैदानात. प्रत्येक मैदानात फायनल आहे? हा प्रत्येक मैदान फायनलला. काय असं जाणवलं खरेदी करताना? आता ह्या दोघांची नजर, ह्यांना काय जाणवलं, हे खरेदी केली नक्की? ही खरेदी आपली कुठली? जालन्याच्या खरेदी. दोन्ही जालन्याची खरेदी. कधी झालेली आहे खरेदी? ही आता 1.5 महिना झालं खरेदी यांच्या. हां. तिकडे म्हणजे तिकडेच खरेदी करायला गेला का तुम्ही? हां तिकडेच. बरं. मित्रांनो बघू शकता, जालनाची खरेदी आहे, परंतु फळ असा आहे नंदीचा की जाईल त्या मैदानामध्ये गुलाल तरी घेतोय आणि पब्लिकनं पळतोय. काय होतंय नक्की? थोडंसं हिंद केसरीच्या मैदानामध्ये आता तुम्ही कसं काय नियोजन कराल? हिंद केसरीच्या मैदानासाठी आता आमची प्रत्येकाची चढाओढ चालली, तशी आमची चढाओढ चालली. आदत हिंद केसरी होण्याचं आमचं पण स्वप्न आहे. कारण पहिलं स्वप्न प्रभूनं पूर्ण केलं ओपनचं. त्याच्या आशीर्वादानं आता आदत बाबा ते प्रभू घेतल्यानंतर आदत घेतलं, त्याच्या पायाला लक्ष्मी आली म्हणावं लागेल. आणि आता आमचं आदत हिंद केसरी स्वप्न व्हायचं, ते पण आमचं चाललं. त्यासाठी प्रयत्न धडपड चालली आमची पण. मित्रांनो, आता या बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रभू नावाचं नंदी आहे, तो सध्या एक टॉपचा नंदी आहे. तो की तुमचाच आहे का? हा आपलाच. संपूर्ण नाव सांगा, कुणाच्या नावाने मैदानात पळते गाडी? आमच्या नावाचं म्हणजे काय झालं की दादांच्या नावानं गाडी पळते आमची. सिद्धनाथ प्रसन्न, लामन बाबा प्रसन्न, एमके फार्म, हिंद केसरी, प्रभू फॅन्स क्लब पळशी, ह्या नावानं आमची गाडी पळती. किती दिवसापूर्वी खरेदी झाली प्रभूची खरेदी आपली? 2 महिन्यापूर्वी आमची प्रभूची खरेदी झाली आमची. प्रभू आल्यानंतर ही बाकी सगळी वासरं आदत आली. त्या दिवशी बकासूर सोबत पळायला, धर्मवीर केसरीला राणा, परवा दिवशी अमरापूरला शिरवडेकरांच्या संग्राम सोबत पळालेला, तो पण खोंड आपलाच आदत. म्हणजे जो राणा जो पळाला मित्रांनो बकासूर सोबत, ते कसं नियोजन करण्यात आलं होतं? ते आमच्या दादाने साबळेंनी. आमची इच्छा होती, फक्त आमची इच्छा होती की बकासूर सोबत पळायची. ती आमची इच्छा बरेच दिवसाची इच्छा होती की ती आमची इच्छा याबद्दल आमच्या दोन्ही मोठ्या बंधूंनी पूर्ण केली. म्हणजे हा महाराजा नंदी मित्रांनो बकासूर सोबत पळालाय आणि आता जो वारुंजेचं मैदान होतं त्या मैदानात एक नंबरचा मानकरी शिरवडेकरांचा संग्राम त्याच्यासोबत पळाला. काय असं स्पीड कुठनं जास्त आहे त्याला? जास्त स्पीड त्याचा की इथं म्हणजे तिकडं पण उजव्याच खांदी पळत होता, इकडं आल्यावर पण आम्ही त्याचा नाही ट्राय केला कधी. तर उजवा खांदा त्याला कड येऊ, आत येऊ, गाडी येऊ, म्हणजे त्याला नाही काय कडेल तर जेवढा जास्तच पळणार तो. क्राऊड जेवढा बाहेर पब्लिक ओरडल तेवढा जास्त पळतो. पब्लिकचं भीत. आता त्याचं रुटीन कसं असतं? रुटीन की एकदम 4-5 दिवसाच्या मैदानाला फरक पडून ते पळते. त्याचा नॅचरलच बारा आहे तो पळत असा. आजच्या मैदानामध्ये कोरेगावच्या कसं काय गाडी, कसं काय नियोजन, कोण होतं पायरा आज? आजचा पायरा तो शिरंबेकरांचा इंद्रा. बरं. तो काय कसं काय नियोजन करण्यात आलं होतं?
तो आमच्या मोठ्या बंधूंनी नियोजन केलं. बरं. त्यांनी आम्हाला अचानक सांगितलं रात्री की जायचं आहे उद्या आपल्या मैदानात. त्यांनी पायरा केला. आज आलो आम्ही. ठीक आहे, ठीक आहे. आणि आज गाडी गुलालामध्ये राहिली. गाडी गोलासाठी पात्र झाली आज. ठीक आहे. तुमचा महाराजा प्रत्येक मैदानामध्ये गुलालात राहतोय. अशीच कामगिरी प्रत्येक मैदानात त्यांनी करावी आणि प्रभूने सुद्धा करावी एवढी इच्छा आहे. धन्यवाद. हो धन्यवाद. एक रील्स बनवूया आपण.